नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. एखादा सिनेमा सुपरहिट झाला ना की त्याचा सिक्वल निघतो, म्हणजे दुसरा भाग निघतो. मनसेचे देखील तसंच काहीसं झालंय की काय. परप्रांतीयांचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खरं बाळसं दिलं. आता 10 वर्षांनी पुन्हा तोच मुद्दा हाती घेण्याची वेळ मनसेवर आदिवाल्यांना दिलेला चोप असेल, तर कधी परप्रांतीयांच्या रिक्षा टॅक्सीची केली तोडफोड, तर कधी मल्टिप्लेक्स मधलं खळखट्याक, अशी हिंसक आक्रमक आंदोलनं मनसेने केली. त्या माध्यमातून राजकीय नवनिर्माण देखील करून घेतलं. राज ठाकरेंच्या या मराठी अस्मितेच्या आंदोलनाला तत्कालीन आघाडी सरकारचा देखील आशीर्वाद होता. कधी काळी कम्युनिस्टांच्या विरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारनं शिवसेनेला हाताशी धरलं आणि त्या काळी शिवसेनेचा उल्लेख वसंत सेना असा केला जायचा. आता शिवसेनेवर अंकुश ठेवण्यासाठी मनसेला हवा देण्याचा प्रयत्न आघाडी सरकार करतंय का, असाही प्रश्न आता केला जातोय. पण 2014 ची पहाट उजाडेपर्यंत मनसेची लाट पार ओसरली आणि लोकसभेत त्यांची धुळधाण झाली. विधानसभेत 13 आमदारांवरनं मनसेचं संख्याबळ 1 वर घसरलं. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या मुद्द्याला धार काढायचं ठरवलंय. 70 ते 75% परप्रांतीयांना रिक्षा परवाने देण्याचा घाट राज्य सरकारनं आखलाय. राहुल बजाज यांच्या कंपनीच्या 70,000 रिक्षा पडून आहेत, त्या खरेदी करण्यासाठी 1190 कोटी रुपयाचं डील झालंय, असा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी केला. या परप्रांतीयांच्या रिक्षा रस्त्यावर आल्याच तर त्या जाळून टाका, असं चिथावणीखोर फरमान देखील त्यांनी यावेळी सोडलं. म्हणजे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा खळखटाकचा प्रयोग रंगणार महाराष्ट्रात, एवढं नक्की. पण अशा प्रकारे रिक्षांची जाळपोळ करून खरंच मनसेचं नवनिर्माण होईल का? मनसेपासून दुरावलेली मराठी व्होट बँक त्यामुळे पक्षाच्या जवळ येईल की आणखीन दुरावेल? निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी मनसेचा वापर होतोय का? आणि राज ठाकरे यांच्या जाळपोळीच्या भाषेवर काँग्रेसवाले आक्षेप घेतात, मग काँग्रेस राजवटीत मनसेला लगाम का बरं घातला गेला नाही? 75% परप्रांतीयांना रिक्षा परवाने मिळणार असा दावा राज ठाकरे नेमक्या कशाच्या आधारावर करतायत? रिक्षा उत्पादक बजाज कंपनीशी काही डील करण्याचा हा खटाटोप आहे असा आरोप होतोय, त्यावर काय उत्तर देणार? राज ठाकरेंचा पक्ष कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या हातातलं राजकीय बाहुलं का बनल्यासारखं वाटतं? आणि मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं असे खळखटाकचे प्रयोग रंगवले जात आहेत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. जाळण्याचा परवाना. नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. जाळण्याचा परवाना या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नवीन रिक्षा, नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला. तोडाफोडा नाही, आता तर थेट जाळा असा आदेशच मनसे अध्यक्षांनी दिला. यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरेंनी टार्गेट केलं ते परप्रांतीय रिक्षा चालकांना. मनसेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सभेत त्यांनी हा दसका दम भरलाय. त्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाकडे तक्रार त्यांनी केली पाहिजे. पण हा आवाहन करणे की रिक्षामधून लोकांना काढून आणि असे लोकांची रिक्षा जाळून टाकायचा, हा नियमबाह्य आहे. कायदा हातात घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. शासनाने कडक कारवाई केली पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे. खरं तर कायदा हातात घ्यायचा कुणालाही अधिकार नाही. जी काही लढाईची असेल मनसेला, तर त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून लढावी, असं या ठिकाणी या निमित्तानं मला वाटतं. या भाषणामुळे राज ठाकरे अडचणीत आले. चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. एखादं चिथावणीखोर भाषण असेल आणि जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण करण्याचा जर कोणता हेतू असेल तर त्या संदर्भामध्ये पोलीस ते जे वक्तव्य केले त्या संदर्भामध्ये तपासणी करतील आणि त्या संदर्भामधले अहवाल देतील. याआधीही राज ठाकरेंनी परप्रांतीयांना विरोध केला तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत तोडफोड आणि नासधूस केली. त्याचा राजकीय फायदा पक्षाला झाला, पण त्यात भरडले गेले ते सामान्य मराठी कार्यकर्ते. कधी काळी मनसेत असलेल्या राम कदमांनी त्या कार्यकर्त्यांचीच आता व्यथा मांडली आहे. एकदा केस झाले की स्वतःचे आई वडील सोडून कोणीही सोबत उभं राहत नाही. म्हणजे मी देखील त्या पक्षामध्ये 5 वर्ष काढले आहेत. माझा स्वतःचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. प्रत्यक्षपणे रिक्षा बनवणाऱ्या कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांनी यांना येऊन भेटावं,
असं काही याच्या पाठीमागे राजकारण आहे का? परिवहन खात्यातर्फे 70,000 रिक्षा परवाने वाटण्यात येणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात 41,000 रिक्षा परवानेच वाटले जाणार असून त्यासाठी 1,65,000 अर्ज आले अशी माहिती परिवहन खात्यानं दिली आहे. त्यातून लॉटरी पद्धतीनं 41,000 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात 35% मराठी तर 65% अमराठी भाषिकांचा समावेश होता. त्यासाठी घेतलेल्या परीक्षेत 31,886 उमेदवार उत्तीर्ण झाले तर 9,114 उमेदवार नापास झाले असं सरकारकडून सांगण्यात आलंय. आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर खळखट्याचा हा जुना प्रयोग आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी चालवला आहे. पण यावेळी हा प्रयोग मराठी मतं खेचू शकेल का, जरा शंकाच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. जाळण्याचा परवाना या कार्यक्रमातला हा विशेष रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर. अविनाश अभ्यंकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे वरिष्ठ आमदार आणि नेते ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर. जनार्दनजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नुकतेच भारतीय जनता पक्षात गेलेले आणि तिथून आमदारकी म्हणून निवडून आलेले असे राम कदम आपल्याबरोबर आहेत. राम कदम, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि वरिष्ठ सहाय्य संपादक लोकमत संदीप प्रधान हे या कार्यक्रमात आहेत, त्यांचंही स्वागत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो पहिला मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे, रिक्षा जाळून नवनिर्माण होणार आहे का? रिक्षा जाळून नवनिर्माण होणार आहे का? आपण थेट जाऊया अविनाश अभ्यंकर यांच्याकडे. अविनाश अभ्यंकर, रिक्षासाठी परमिट द्यायचं काम कोण करतं? आरटीओ करतं. मग आरटीओनी ज्या माणसाला परमिट दिलेलं आहे ते कायद्यानं धरूनच दिलेलं आहे, हे योग्य की अयोग्य? ते आधी बघा कायद्याने धरून दिलं की नाही. आम्ही पेपर मांडीन ना तुमच्या समोर. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की परमिट देण्याचा अधिकार जरी शासनाला असला तरी, सॉरी बोला, परमिट द्यायचा अधिकार जरी शासनाला असला तरी तो जाळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. जाळण्याचा विषय का निघाला? ही ऍक्शनला आलेली रिॲक्शन आहे, कळलं का? आम्ही शब्दशः बोललो असू की हा जाळण्याचा परवाना आहे, परंतु मराठी माणसाचं पोट जाळण्याचा जो परवाना या युती सरकारने घेतलेला आहे त्याचं काय करायचं? आमची रिॲक्शन सरळ तुम्हाला दिसते, परंतु आता मी जरा थोडं मला बोलायला द्या. बोला. हा कृपया. हा 1 ऑक्टोबर 2015चा GR माझ्याकडे आहे. तर तुमचा कुठे कॅमेरा आहे मला माहिती नाही. ह्याच्यात पहिलं थोडक्यात सांगतो. राज्यामध्ये विविध कारणास्तव 1,40,065 ऑटो रिक्षांचे परवाने रद्द अथवा व्यपगत झालेले आहेत, म्हणजे कॅन्सल झालेले आहेत. हा पहिला. त्यामुळे आजचं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि मग त्याचं कसं कसं काय करायचं, त्याचं नूतनीकरण काय करायचं, हा दुसरा विषय. आता ह्याच्यानंतर ही जी परीक्षा झाली किंवा हे जे काय त्यांचं झालं त्याच्यामध्ये हा संपूर्ण रिपोर्ट आहे जो त्यांनी गोषवारा प्रसिद्ध केला आहे MMRDA रिजनचा. त्याच्यामध्ये 34,312 हे यशस्वी विद्यार्थी असं त्यांनी लिहिलेलं आहे. 34,300 त्यांचंच आहे का, माझं नाही आहे. आणि एक तुम्ही एका विभागाचं घेतलं जर पश्चिम, तर त्यांनी दिले तासाला जवळपास 2,900, दिवसाला 2,900, 29 ते 5 ही परीक्षा झाली किंवा काय जे काय इंटरव्ह्यू झाली. 2,900 लोकांनी एका दिवसाला तिकडे येऊन इंटरव्ह्यू दिले. माझं गणित काय एवढं पक्क नाही, कारण सकाळी मी विविध आकडेवारी वाचली, परंतु हे मी जबाबदारीने बोलतोय, मला खोटं पाडून दाखवायचं. हे जेव्हा आलं 10 ते 4 असं काम चालू होतं, 1 ते 2 टेबल बंद होतं आणि 9 टेबलांवरती काम चालू होतं. ह्याचा आपण जर योग्य भागाकार केलात तर तासाला साधारण 66 ते 70 लोकांचे इंटरव्ह्यू झाले असं ह्यातनं त्यांच्याच मार्फत सिद्ध होतं. तर हे अनाकलनीय आहे की ज्या माणसाला, माझ्याकडे आता सर्वांच्या इकडे विविध लोकांच्या इकडे आलेले आहेत की ज्या लोकांनी रंग हा पांढरा, ऑरेंज आणि निळा असे सांगितले, त्यांना तुम्ही भरती केलंय का? आणि दुसरं, ही माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे. आपण कार्यक्रम लांबवा, आपण सर्व 34,200-312 लोकांची यादी बघू आणि तुम्ही ठरवा ह्याच्यात तुम्हाला खरं आणि खोटं. हे मी जबाबदारी आपल्या समोर काय आहे त्या 34 जरा तसं आपला 80% जास्ती ह्याच्यामध्ये परप्रांतीयांना परवाने दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे होऊ शकतं का? आणि अत्यंत महत्वाचं, आता हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून वाचून दाखवतो. हे प्रमाणपत्र आहे, हा विनोद आहे. आपण डॉक्टर 80% हे आत्ता लावा. हे 80 मी थोडक्यात कमी घेतला. परप्रांतीयांना दिले असं तुमचा दावा आहे. आणि त्याच्यामध्ये बहुतांश, म्हणजे मी आता कुठल्याच गोष्टीला आक्षेप घेत नाही, फक्त तुमच्या मध्ये जे फॅक्ट्स आहेत आपण नोंदवू आणि मग त्याच्यावर चर्चा करू. दुसरं, इथे एकाचा दाखला आहे शाळा सोडल्याचा,
जन्मतारीख आहे 24/2/1980. प्रवेश स्थिती आहे 10/5/84. म्हणजे त्यांनी ऍडमिशन घेतली जिथे जुटल्या त्या भागात होता. सोडलं 31/12/87. म्हणजे शाळेत कधी गेला 84ला, निघाला कधी 87ला. तिसरीत निघाला नाही, तिसरीत नाही हो. तुमचं नॉलेज डॉक्टर, तोच तर प्रॉब्लेम आहे. तो निघाला अष्टम 8वी पर्यंत शिकलाय तो 3 वर्षात. म्हणजे तुमच्यावर हुशार आहे. हे तिकडे सबमिट केलं, या माणसाला परवाना दिलेला आहे. आपणही बघू शकता, अष्टम लिहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 वर्षात 8 तो 8वी पास झाला. आता तुम्हाला किती वेळ लागला डॉक्टरी करायला हे मला माहिती नाही. हा एक. दुसरं, तुमचं जे ॲफिडेव्हिट आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रतिज्ञापत्र नाही, आपण काय तयार करतो, बोलता बोलता ब्लँक झालो मी. आपण जे प्रमाणपत्र करतो, स्थानिक वास्तव्याचा दाखला जो असतो आपला, डोमिसाइल्स. थँक्यू व्हेरी मच. डोमिसाईल जे असतं, मी आता डोमिसाईल वाचून दाखवतो. असं डोमिसाईल जगात कुठे असू शकत नाही. आणि आपलं जर असं असेल तर काय त्या डोमिसाईल मध्ये आक्षेप दाखवतो, वाचून दाखवतो. एक मिनिट थांबा, वाचून दाखवतो. मी खाली सही करणारा प्रमाणपत्र देते की सो अँड सो, शुक्लाचा सुभाषनगर, मुंबई शहर, तालुका मुंबई शहर, जिल्हा मुंबई शहर यांची सर्व कागदपत्रे तपासली असता त्याचे महाराष्ट्रातील 15 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य आहे. असं डोमिसाईल देता येत नाही. जर डोमिसाईलमध्ये तुमचा पिनकोड नंबर आला पाहिजे, त्याचा 15 वर्षाचा रेकॉर्ड आला पाहिजे. बरोबर बोलतो आपण, ॲडव्होकेट बरोबर बोलतो ना मी, आला पाहिजे. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं, इकडे जो दस्तऐवज दिलाय, स्वघोषणापत्र, आधार कार्ड, मोटार वाहन चालकाची अनुज्ञप्ती, शिधापत्रिका, पॅन कार्ड. आपण इथे बुद्धिवान आहात. ह्याच्यावरती डोमिसाईल जर मिळत असेल तर माझ्या महाराष्ट्रातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या मुलांना आणि सर्वांनाही डोमिसाईल लगेच द्या. दुसरं, ह्याचं एक्सटेन्शन 6 महिन्याचं दिलेलं आहे. का म्हणून 6 महिने का? हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही ट्रान्सपरंट का नाही आहात एखादी गोष्ट करण्यात? कुठलीही गोष्ट असेल आणि तुम्हाला जर इतका कणव आहे महाराष्ट्राबद्दल, एवढं आमची भाषा, ही भाषा येते केव्हा हो? आमची भाषा तुम्हाला दिसते, राजसाहेब बोलतात ते दिसतं, शेवटचं संपवतो. इतकी जर कणव होती ना तर मग नवीन JR काढायला पाहिजे होता की ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जी धरणग्रस्त लोकांची मुलं आहेत, जे गिरणी कामगार आहेत, ज्या महिला आहेत, ज्यांचं आरक्षण 10 वरनं 5% केलं, यांना इकडे सामावून घ्या. ते काही केलं नाही. आणि हे माझं म्हणणं आहे, सगळं तपासून घ्या, सगळे फॉर्म रिजेक्ट होतील. मी आपल्या चॅनलवरती बसलेलो आहे आणि जर मला मिळू शकतं आपण या सगळ्यावर चर्चा करत. आपल्यासोबत राम कदम आहेत. राम कदम, त्यांनी 4 मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यातला पहिला मुद्दा आहे की तासाला 65 ते 70 एवढे अर्ज प्रत्येक टेबलवरनं 9 टेबल होती, त्याच्यावरनं निकाली काढण्यात आले. डोमिसाईलचा हा अजब नमुना कसा, म्हणून त्यांनी तो नमुनाही दाखवला. आणि 3 वर्षाच्या काळामध्ये शाळेमध्ये 8वी पास झालेला मुलगा कसं काय असू शकतो आणि त्याला सर्टिफिकेट कसं काय मिळू शकतं आणि त्याला परवाना कसा काय मिळू शकतो आणि या सगळ्यामध्ये पारदर्शकता का नाही? त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडला. या 4ही प्रश्नांवर आपल्याकडून स्पष्टीकरण आहे. ते म्हणजे 70,000 परवान्यांचा आकडा खोटा आहे. त्यांनी दिलेले आकडे आहेत, त्याच्यामध्ये 80% हे परप्रांतीय आहेत. जी आत्ता जी 24 तासकडे आलेली वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो. फॅक्ट म्हणून ते मुद्दे जे ते आकडे सांगतात तेही मी तुमच्या समोर सांगितले. आमच्या समोर आलेले आकडे तेही मी सांगतो की 70,000 परवाना हा आकडा खोटा आहे. 41,000 परवान्यांसाठी 1,65,000 अर्ज आलेले होते. 1,65,000 मधून लॉटरी पद्धतीनं 41,000 जणांची निवड करण्यात आली होती. त्या 41,000 मध्ये 35% मराठी होते आणि 65% अमराठी. जे मुंबईचं आत्ताचं डेमोग्राफिक कॉम्पोजिशन आहे त्याचंच रिफ्लेक्शन आहे. मुंबईमध्ये 35% इतकेच मराठी आहेत, किंवा त्याही पेक्षा कमी आहेत, अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे. 41,000 जणांसाठी मराठीची परीक्षा होती, त्यात 31,886 उत्तीर्ण झाले तर 9,114 अनुत्तीर्ण झाले. मुंबईत मराठी माणसाची लोकसंख्या मी सांगितलं त्याप्रमाणे 30%. त्यामुळे हे जे प्रमाण आहे, रिप्रेझेंटेशन आहे, ते रिप्रेझेंटेशन त्याच्याशी जुळत आहे. या सगळ्या मुद्द्यांवर राम कदम, तासाला 65 ते 70 लोकांचे इंटरव्ह्यू कसे झाले, डोमिसाईलचा हा अजब नमुना कसा, नेमक्या किती लोकांना परप्रांतीय आणि मराठी परवाने दिले गेलेत, त्याच्यातली पारदर्शकता आणि 3 वर्षात शाळेमध्ये 8वी पास कसं होता येतं ती शाळा तरी सांगा. राम कदम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.